पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानिक शासन या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्या तासामध्ये आपण संविधान म्हणजे काय, संविधानाचे एकूण प्रकार किती, संविधानिक शासन म्हणजे नेमकं काय, शासन संविधानानुसार कसं चालतं याविषयी माहिती मिळवली होती. आता या तासाला संविधानवाद म्हणजे काय हा भाग आपण बघणार आहोत. संविधानवाद या शब्दाचा अर्थ संविधानाला प्राधान्य देणारा विचार, संविधानाला प्राधान्य देणारे विचारसरणी होय. संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे, शासनाच्या अधिकारावर मर्यादा असणे. मघाशी मी पाठीमागच्या तासाला व्याख्यान देत असताना तुम्हाला एक सांगितलं होतं, पहा, देशाच्या कायदे मंडळाला देशातील नागरिकांच्यासाठी कायदे तयार करत असताना एक भान सतत ठेवावं लागतं की आपण जे कायदे तयार करतोय, आपण जे कायदे नागरिकांच्यासाठी निर्माण करतोय ते देशाच्या संविधानाच्या म्हणजे राज्यघटनेच्या चौकटीतच आहेत. देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत असेच कायदे देशाच्या कायदे मंडळाला बनवावे लागतात, नाहीतर ते न्यायमंडळाकडून रद्द केले जातात. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असंही म्हटलं जातं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, संविधानाच्या चौकटीचं भान ठेवूनच शासनाला वागावं लागतं, शासनाला कायदे करावे लागतात. कायदे मंडळ हा शासन संस्थेचा एक घटक आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ असे शासन संस्थेचे 3 घटक असतात. यापैकी आत्ता आपण बघितलं त्याप्रमाणे कायदे मंडळाला देशातील नागरिकांच्यासाठी कायदे करावे लागतात आणि हे कायदे करत असताना आपण बनवतो ते कायदे देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत, मिळते जुळते आहेत याचं भान ठेवावं लागतं. त्याच पद्धतीनं देशाच्या कायदे मंडळानं केलेले कायदे हे राज्यघटनेशी सुसंगत आहेत की नाहीत हे तपासून बघण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. कायद्याचा अर्थ लावणे आणि न्यायदान करणे ही न्यायव्यवस्थेची कामं आहेत आणि त्या पद्धतीनं मग न्यायमंडळ हे कायदे मंडळानं तयार केलेल्या कायद्याचा अर्थ तपासत असते. हे कायदे मंडळानं बनवलेले कायदे जर राज्यघटनेशी सुसंगत नसतील तर ते रद्द करून टाकण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. याचाच अर्थ शासनाच्या अधिकारावर एक प्रकारे ह्या मर्यादा आहेत. आता जर राज्यघटना अर्थात संविधान लिखित असेल तर ह्या शासनाच्या अधिकारावरच्या मर्यादा ह्या लिखित संविधानामध्ये स्पष्टपणे लिहूनच ठेवलेल्या असतात. आणि समजा राज्यघटना लिखित नसेल, अलिखित असेल तर अशा वेळी मात्र या शासनाच्या अधिकारावरच्या मर्यादा ह्या रूढी, परंपरा, चालीरीती, संकेत यानुसार आलेल्या असतात. म्हणजेच काय की संविधानवाद म्हणजे शासनाच्या अधिकारावरची मर्यादा असणे हे या ठिकाणी सिद्ध होतं. आता या संविधानवादाचा उगम कुठं झाला? संविधानवादाचा उगम 17व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला. जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंतांनी एक सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताचं नाव होतं सामाजिक कराराचा सिद्धांत, सोशल कॉन्ट्रॅक्ट असं त्याला आपण इंग्लिशमधून म्हणतो. सामाजिक करार सिद्धांतातून या संविधानवादाचा उदय झाला. काय या सामाजिक करार या सिद्धांतामध्ये मांडलं होतं जॉन लॉक यांनी? तर जॉन लॉक या विचारवंताच्या मते शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही, चुकीची धोरणं राबवू शकत नाही. शासनाला लोकहिताच्या दृष्टीनंच निर्णय घेतले पाहिजेत आणि लोकहिताच्या दृष्टीनंच ध्येयधोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे. समजा शासनानं काही चुकीचे निर्णय घेतले, चुकीची ध्येयधोरणं अवलंबली, प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला तर अशा चुकीच्या गोष्टींना जाब विचारण्याचा अधिकार लोकांना असतो. इव्हन असं शासन उलथून टाकण्याचा, बदलण्याचा अधिकार जनतेला असतो. यालाच सामाजिक कराराचा सिद्धांत असं जॉन लॉक यांनी म्हटलेलं आहे. आणि यातून संविधानवादाचा, संविधानाला प्राधान्य देणाऱ्या विचारसरणीचा उदय झाला. म्हणजे राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी शासन करत असताना, राज्यकारभार चालवत असताना राज्यकारभाराचे नियम पाळलेच पाहिजेत, संविधानाची जपणूक केलीच पाहिजे, हे या सामाजिक करार सिद्धांतातून जॉन लॉक यांनी पहिल्यांदा प्रतिपादन केलं. आणि म्हणून जॉन लॉक यांच्या सिद्धांतातून संविधानवादाचा उदय झाला, संविधानवादाचा उगम झाला असं म्हणतात. आता या जॉन लॉक या विचारवंतांच्या आधीसुद्धा अशा पद्धतीनं शासनावर मर्यादा घालण्याचे प्रयत्न झाले होते. कसे ते पाहूया.
जॉन लॉक या विचारवंताच्या पूर्वी संविधानवादाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण घटना जगाच्या इतिहासात घडून गेल्या होत्या. तुमच्या समोर मी दोन त्या घटना मांडलेल्या आहेत. पहिलं म्हणजे मॅग्ना कार्टा सनद आणि दुसरं म्हणजे बिल ऑफ राईट्स. इंग्लंडमध्ये इसवी सन 1215 मध्ये मॅग्ना कार्टा सनद प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याचबरोबर 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स मांडण्यात आलं. बिल ऑफ राईट्स या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. जनतेच्या हक्काविषयीचे विधेयक असा त्याचा मराठी अर्थ होतो. हे 1689 मध्ये मांडण्यात आलं. परंतु या दोन घटनांच्या माध्यमातून इंग्लंडमधील राजेशाहीवर मर्यादा आल्या. या ठिकाणी शासन संस्था त्यावेळेला अस्तित्वात नव्हती, सरकार अस्तित्वात नव्हतं, तर याच्या माध्यमातून सरकारवर मर्यादा येण्याऐवजी राजेशाहीवर मर्यादा आल्या होत्या. पुढं मात्र मॉन्टेस्क्यूने ज्यावेळेला सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला त्यावेळेला या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार शासन संस्थेचे 3 घटक अस्तित्वात आले. मॉन्टेस्क्यू हे फ्रेंच विचारवंत होते आणि मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतातून शासन संस्थेचे हे 3 घटक परस्परांपासून वेगवेगळे असावेत अशा पद्धतीची एक विचारसरणी अस्तित्वात आली आणि त्यानंतर मग हे शासन संस्थेचे 3 घटक प्रत्यक्षात आले. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. यापैकी कायदे मंडळ हे कायद्याची निर्मिती करतं, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करतं, न्यायमंडळ कायद्याला अर्थ लावतं आणि न्यायदान करतं. असे हे शासन संस्थेचे 3 घटक मॉन्टेस्क्यू यांच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतातून उदयास आले आणि त्यानंतर संविधानवादाला चालना मिळाली. हाच आधुनिक संविधानवाद होय असं म्हटलं जातं. अशा प्रकारे संविधानवादाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आधुनिक संविधानवाद या विषयात आपण जाणून घ्यायचं आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला आणि तेथून आधुनिक संविधानवादाला सुरुवात झाली. आता मॉन्टेस्क्यूच्या या सिद्धांताचं प्रत्यक्ष प्रतिबिंब अमेरिकेमध्ये सर्वप्रथम पडलं. अमेरिकेतही मगाशी आपण इंग्लंडच्या बाबतीत बिल ऑफ राईट्स म्हणलं होतं, इथंही अमेरिकेत सुद्धा बिल ऑफ राईट्सच्या माध्यमातून शासनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी अमेरिकेच्या संविधानाच्या पहिल्या 10 घटना दुरुस्त्यांना एकत्रितरित्या बिल ऑफ राईट्स असं म्हटलं जातं आणि या बिल ऑफ राईट्सच्या माध्यमातून शासनावर नियंत्रण सर्वप्रथम आलं. अशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये आधुनिक संविधानवाद सर्वप्रथम मांडण्यात आला. मग ह्या अमेरिकन संविधानाच्या पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये काय नेमकं सांगण्यात आलं होतं, तर या घटनादुरुस्तीमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं होतं की शासन व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकत नाही. व्यक्तीला पुरेसं विचार स्वातंत्र्य असावं, ते विचार लिहून दाखवण्याचं, बोलून दाखवण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शासन मर्यादा घालू शकत नाही असं प्रतिपादन अमेरिकेच्या पहिल्या घटनादुरुस्तीत करण्यात आलं होतं. हा झाला लिखित राज्यघटना असलेल्या देशातील संविधानवाद. आता ज्या देशांच्या मध्ये राज्यघटना अलिखित स्वरूपात असते त्या देशातील संविधानवादाच्या बाबतीत काय, तर इंग्लंडमध्ये युनायटेड किंगडम असं आपण त्याला म्हणतो, युनायटेड किंगडम, UK, इंग्लंड, वेल्स, आयर्लंड आणि स्कॉटलंड या 4 छोट्या बेटांचा समुदाय म्हणजे युनायटेड किंगडम होय. आणि म्हणून युनायटेड किंगडममध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत संसदेच्या सार्वभौमत्वाचा कायदा सिद्धांत अस्तित्वात होता. म्हणजेच काय होतं तर ब्रिटिश पार्लमेंटला कुठले आपले इच्छेनुसार कायदे बनवता येत असत. परंतु आज मात्र युनायटेड किंगडमला अनेक आंतरराष्ट्रीय करारांचं सभासदत्व असल्यामुळं त्यांना आंतरराष्ट्रीय कराराचं पालन करावं लागतं आणि मग हे आंतरराष्ट्रीय करार हे व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य देणारे करार असतात आणि म्हणून तेथील शासन व्यवस्थेला लोकमताची कदर करूनच कायदे बनवावे लागतात. याचाच अर्थ तिथं आज सध्या शासनाच्या अधिकारावर मर्यादा आलेली दिसतात. पूर्वीप्रमाणे आज
इंग्लंडची पार्लमेंट, इंग्लंडची संसद ही सार्वभौम नाही, कारण ती अनेक आंतरराष्ट्रीय कराराची सभासद झालेली दिसते आणि लोकमताची कदर केल्याशिवाय तिथील शासन संस्थेला कायदे बनवता येत नाहीत. हे तुमच्यासमोर मी जो भाग मांडलाय तो इंग्लंडमधील अलिखित संविधान असल्यामुळे असलेला हा संविधानवाद होय. आता त्यानंतर भारतातील संविधानवाद. भारताची राज्यघटना ही लिहून ठेवलेली आहे. मग भारतातही अशा पद्धतीनं संविधानवाद अधोरेखित करणारे काही महत्त्वपूर्ण घटना घडून आल्या. त्या कोणत्या घटना हे आपण बघायचं आहे. तुमच्यासमोर मी केशवानंद भारती खटला असं म्हणलेलं आहे पहा. तर त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कोणत्याही देशाची राज्यघटना असू दे, हे संविधान किंवा राज्यघटना ही शासनाचे अधिकार नियंत्रित करीत असते, शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणत असते. परंतु ज्या संविधानाच्या ज्या घटना कलमांनी सरकारच्या अधिकारावर मर्यादा आणलेल्या आहेत त्या घटना कलमांच नष्ट करायचा जर सरकारने प्रयत्न केला तर, ही संविधानाची मूळ चौकटच जर शासनानं बदलायचा घाट घातला तर, ही सगळी नियंत्रणच जर शासनानं काढून टाकली तर ते चालेल का? तर असं चालणार नाही. अशी परिस्थिती आपल्या भारतामध्ये 1970च्या दशकात उद्भवली होती. आणि मग त्यावेळच्या काळात शासनाला संविधानाने हे जे काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत शासनावर, त्या देशाच्या प्रगतीतला अडथळा असा वाटला. आणि म्हणून मग हे देशाच्या प्रगतीतले अडसर अर्थात काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला. संपूर्ण राज्यघटना दुरुस्त करण्याचा घाट घालण्यात आला. आणि मग या संदर्भात केशवानंद भारती यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा खटला हा केशवानंद भारती खटला म्हणून ओळखला जातो. 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करून यावर अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय सुनावला. तो म्हणजे शासनाला राज्यघटनेची मूळ चौकट बदलता येणार नाही. शासनाच्या घटना दुरुस्तीच्या अधिकारांवरच अशा पद्धतीचं नियंत्रण सर्वोच्च न्यायालयानं आणलं. आणि म्हणून ही घटना ही भारतातील संविधानवाद अधोरेखित करणारी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून ओळखली जाते. मग या घटनेच्या अनुषंगानं मूळ संरचना तत्व म्हणजे काय हे आपण समजावून घ्यायचं आहे. भारतीय संविधानाला म्हणजे भारताच्या राज्यघटनेला एक स्वतःची अशी मूळ संरचना आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत शासनाला बदलता येणार नाही. म्हणजे राज्यघटनेचं मूळ जे काही स्वरूप आहे ते मूळ स्वरूप बदलून पूर्णपणे वेगळं स्वरूप हे शासन करू शकणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं प्रतिपादन केलं. आणि सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या या प्रतिपादनालाच मूळ संरचना तत्व असं म्हटलं जातं. म्हणजे राज्यघटनेची मूळ चौकट बदलण्याचा अधिकार हा शासन संस्थेला नाही हे या तत्वातून सिद्ध होतं. आता संविधानाची नैतिकता म्हणजे नेमकं काय? तर संविधानाची मूळ तत्व जी आहेत, उदाहरणार्थ आता आपल्या भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतानं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका आपण जर पाहिली तर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करून भारतातील सर्व नागरिकांना न्याय, आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे समता, दर्जा व संधीची समानता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता साधणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत नोव्हेंबर 1949च्या 26व्या दिवशी आम्ही विचारपूर्वक ठरवत आहोत आणि त्यासंबंधी कायदा करून आम्ही तिचा स्वीकार करत आहोत. ही संविधानाची उद्देशपत्रिका आहे आणि या उद्देशपत्रिकेमध्ये भारतीय संविधानाची मूळ चौकट आपल्याला लक्षात येते. आता समजा एखाद्या सत्तेवर आलेले एखादे शासन करते म्हणले, सरकार म्हणलं की हे संसदीय शासन पद्धती बदलून त्याऐवजी आपण अध्यक्षीय शासन पद्धती घेऊया, तर ही अध्यक्षीय शासन पद्धती त्यांना घेता येईल का? ही शासन पद्धती त्यांना बदलता येणार नाही. अशा पद्धतीनं संविधानाची ही मूळ तत्व सत्ताधारी लोकांनी पाळलीच पाहिजेत.
संविधानिक भावनेचे त्यांनी पालन केलेच पाहिजे, अशा पद्धतीची जी काही ही विचारसरणी आहे यालाच कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी असं म्हटलं जातं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये जे काही भाषण केलं होतं यामध्ये संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही, तर ती भावना लोकांच्या मनात रुजवावी लागेल, विशेष करून सत्ताधारी लोकांच्या मनात रुजवावी लागेल आणि आपल्या लोकांना ती शिकावी लागेल असे स्पष्ट प्रतिपादन केले होते. अशा प्रकारे संविधानिक नैतिकता म्हणजे सत्ताधारी लोकांनी राज्यघटनेचं पावित्र्य जपलं पाहिजे, संविधानाची मूळ तत्त्व पाळली पाहिजेत. अशा पद्धतीची जी काय विचारसरणी आहे, विचारधारा आहे, यालाच संविधानिक नैतिकता असं म्हणतात. अशा पद्धतीनं आज आपण इथं या तासाला संविधानवाद म्हणजे काय, संविधानवाद हा लिखित राज्यघटना असलेल्या देशात आणि अलिखित राज्यघटना असलेल्या देशात कशा पद्धतीनं प्रत्ययाला येतो याचे विवेचन केलं. या अंतर्गत आपण भारतामधील संविधानवाद, त्याचबरोबर अमेरिकेतील संविधानवाद आणि इंग्लंडमधील संविधानवाद या सर्वाचा अभ्यास केला. संविधानवादाचा उगम कुठं झाला याचं महत्त्व पाहिलं. त्याचबरोबर संविधानवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे मुद्दे हा सगळा भाग आपण या तासाला पाहिला.